वासुदेवाय नमो सुदंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाय शिशिरोर्बाहवे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी उपधारिणे नमः। ज्याचे सहस्रावधी हस्तपाय आहे, ज्याची सहस्रावधी मुखकमल आहे, ज्याचं अस्तित्व अगदी अनादी काळापासून अनंत काळापर्यंत आहे, अशा माझ्या वैकुंठीच्या नारायणा, हे माझ्या दयागर गोपाल कृष्णा, तुमच्या पवित्र आणि शुद्ध चरणी रत्नपुरता राज करता राजा मयूरध्वज याचे लाख 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 अस्थिरे जीवितम लोके अस्थिरे धन यौवने अस्थिर पुत्र दानस्व धर्मकीर्ती तोयम स्थिरम। प्रत्येक माणसाचा जन्म शाश्वत आहे, त्याला कमावलेला धन शाश्वत आहे, संसारात असणारी पुत्र पत्नी संतान शाश्वत आहे, पण प्रत्येक मरत मानवाच्या आयुष्यात नेमकं शाश्वत नाही तर त्याला आचरणात आणलेला धर्म आणि संपादन केलेली कीर्ती होय। अगदी त्याच कीर्तीच्या उच्चतम शिखरावर मानानं विराजमान होण्यासाठी सत्यम शिवम आणि सुंदरम अर्थात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रय देवतांना वंदनीय माना। लेखनी अंकुश आणि लगाम ही राजघराण्याची तीन सूत्र स्वतःच्या उराशी चक्रबंद करून सकल प्रजेला न्यायदान आम्ही करीत आहोत। न्यायाच्या कामी कधी अन्याय केला नाही आणि तेणे करून आहोत ही आमची लाख जनता आज आमच्या नावाचा उदोउदो करते। पण एक अगदी कळवलेल्या दिवसापासून आज समितीतोवर ध्यानी मनी स्वप्नी चिंतनी आसनी शनी भोजनी भगवंता फक्त तुला आणण्याचं कर्तव्य आम्ही केले। काय कशासाठी असेल तर जो नरदेह मला प्राप्त झाला तो नरदेह साक्षात लावा साक्षात सगुण दर्शन आम्हाला व्हावं या उदात्त हेतून आणि राज्य विस्तार व्हावा या उदात्त हेतून आतापर्यंत 6 अश्वमेध यज्ञ आम्ही परिपूर्ण केले आणि सांप्रत सुरू आहे आता 7वा अश्वमेध यज्ञ होईल। 6 अश्वमेध यथायोग्य परिपूर्ण झाले, देवा तुझं दर्शन घडलं नाही, पण मानी मनाचा हट्टी स्वभावाचा हट्ट निघालेला आहे। जोपर्यंत तुझं सगळं दर्शन आम्हाला होत नाही तोपर्यंत या यज्ञात खंड हा मैरध्वज केव्हाही पाडणार नाही। देवा तुझं दर्शन जरी घडलं नसेल तरी सुद्धा तुझ्या भक्तीत खंड आज स्मृतीतून आम्ही कधी पाडला नाही आणि याच्या पुढे सुद्धा केव्हाही पाडणार नाही। फक्त तुझा कृपाशीर्वाद या माझ्या अखिल जनतेच्या पाठीशी